भैया शंकर कुठं आहे साप आला शंकर कुठं आहे साप आला आता चालाय का आहे पळून काय आनंद मॅडम साप कुठं आला शंकरला फोन केला कुठलं जायचं भैया पाठीमध्ये डायलिसिस सेंटर आहे डायलिसिसला आला ना हां आता स्वच्छता झालेलं आहे ते विषय नाही तुम्ही चांगलंच कार्य करायला ना भैया ऑन ड्युटी तुम्ही तर समाजासाठी लई चांगलं कार्य करताय मानवी वस्तीत आलेला साप वाचवणे प्रत्येकाचं कर्तव्य त्याला मारलं तर 7 वर्ष सजा आहे सापाला चांगलंच कार्य गवट्यातलंच आहे मी ना गाव माझं तर पण मित्र तुमचं गाव आमचं काय मिरज शंकर तिकडे कशाला गेला एवढ्या तिथं थांबला हो तो पण तिकडे कशाला गेलता का साप आल्यावर त्याला बोलवलं हां साप आल्यावर त्याला बोलवलं खाली बघून पडतो मी कशाला पडू व्हिडिओ राहून ते पण तू होय होय कुठं आहे बाप मगापासून तिथं आहे ते त्याला जागा नाही शंकर दामन होय एकच दिसत इकून काढतो रोज सिस्टीमच लावून धंदा आहे काय करायचं गावला म्हणजे बरं उडी मारणार आणि पळणार इथंच राहिला आज दुसरीकडे जायला जागा नाही त्याला कुठं जागा नाही आता आज कुठं जागा भैया मला कुठं जम्पिंग जपाक करणार इथं येणार ना कुठं तर शंकर साप येणार कुठं तर म्हणजे काढल्याशिवाय तोंड बाहेर काढतोय बामण आहे त्याच्या हॉस्पिटलमध्ये असे कन्या येऊन घालतात ना जर काढून टाकायचे आणि एक देण्यात ठेवायचं साप कुठला पण शंकर जो वर जातोय तो बिनविषारी असतोय नाग असा वर जातो धामण होती ती ओळखली पण आता फोन केलाय म्हटल्यावर काय अडचण नाही बघू हा ह्यात पण जाऊ शकतो मगाशी त्यात गेला होता एकदा खान बघून हा तो वर जा तिकडे आणताय हा वर चढ इथं तू वर चढ आणि त्या वरनं हॉल ऑफ पाईप घाल मी खाली करतो चढ रे वर तो असून सावकार त्याच्यात मोठ्या पाईप बाहेर येलो नाही रे तू घाल मला विश्वास आहे वरनं घाल मी इथं घालतो जाऊ काय जा की तिथं पाय ठेव तेवढा घेऊ नव्हतात घाल नुसते पाय त्याच्यावर एक ठेव पाय शंकर
तू खाली करतोस का मी घालतो पण हा, नाही येत. जर तुझा मन आहे त्याला काय कन्फर्म केलाय सर हळूहळू हळू कर. इथनच बाहेर येणं म्हणजे बरोबर नाही अहो 10 मिनिट काय करते 10 मिनिट मामा सगळं बरोबर आहे हे नाही आज पाणी टाकलं असतं का आज गेलो सासायचं. आज नाही मग असून सोडा हा. नाही ते दाब शंकर बारकच आहे पण तुम्हाला भीती घालवायला काय आहे खाली रोज त्याचा जागा झाला ह्यो आता तोंड काढलं आजा बाहेर आजा शंकर बाबा केवढं जवळ गेले आता आमचं भाव आहे पुढं त्यामुळं तो 10 आहे ना गेलं मागे सरलं बघा हाय ना हातात जातात जाऊ दे आता जात नाही कुठे कुठे गेला वर गेला आता आला बघा डायरेक्ट भेटायलाच यायला ओ मामी बघा मित्रांनो स्नेक नावाने ओळखणारा असा साप चावला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटलच आहे हे अशा ठिकाणी येऊन प्रत्येकानं टीटीचं एखादं इंजेक्शन घेणं फार गरजेचं आहे आणि या सापापासून कोणालाही धोका नाही आणि विषारी नाग चावला तर एक टीटीचं इंजेक्शन घेतलं की काहीही होत नाही बिनविषारी सर्प येतात असे दिसल्यावर लोक देतात तर भीती पोहोचते हा रेस्क्यू केलेला आहे शंकरचा फोन आल्यामुळं आणि हे शासकीय रुग्णालय आहे माझ्या कवठेमंकाळ तालुक्यातलं आणि सापाविषयी गैरसमजूत आहेत हा रामन साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. खऱ्या अर्थाने ते स्टुडंट कुठे गेले तुमचे ए स्टुडंट या इकडे ए बाई, ये. घ्या एक जण भीती वाटते ना तुला इकडे की कोण आलता माहिती सांगा इकडे झोपून या अरे या की तुम्ही घेऊ नका इकडे ये रे फैजल घर येतो फैजल येऊ आम्हाला मित्रांनो मोठं की शासकीय गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जॉबला यांना एक सापाविषयी भीती आहे उत्सुकता आहे प्रत्येक साप हा विषारी नसतो हा बिनविषारी साप आहे. अरे नाही रे, तुला चाव म्हणलं तर चाव. तू थांब देतो साप हा फक्त बचावासाठी काढतोय तुमच्या लक्षात आलं जाणीवपूर्वक नाही तुम्ही त्याला त्रास दिला त्याच्यावर पाय पडला तर नाही बंद होईल सगळं तुम्ही जवळ गेलं तर ना लहान सर बाळ घेतलं तर गार 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 ते तुम्ही कसा चालला बघा पोट भरून चालला काय हा दामन साप आहे जेणेकरून त्याला थोडा त्रास झाला तरच तो दामन आहे आणि तुम्हाला नंतर नाही भीती आता शंकरला साप ओळखाले तुमच्या सिक्युरिटीला त्यानं नाग आहे का दामन आहे तिथनं मला सांगितलं दामन आहे गाडी त्याला पण शिकवा जरासं कसं धरायचं नाही शंकरला अनुभव आलेला त्याच्या घरी पकडलाय तुम्ही त्याला बारक्या मुलासारखं धरा हो चावून दे चावला तर काय होत नाही किती इंजेक्शन दे. मामा घ्या फोटो काढतो काय सुद्धा नाही. तुम्हाला काही जाधव मामा आलं लक्षात? तुम्ही एक त्याला हातात घ्या त्रास फोटो दिला काढतो. तरच तो चावतोय तर. ओ, आमच्या मामाच्या हातात द्या photo काढतो. काय नाही जवळ करा जवळ पकडायचं कसा तर भारतानं पकडला जवळ पकडा चांगला विषय आणि मामाला देऊ जरा मामा घ्या मग वरनं टाकतो ना खाली जाईल. त्याला पॅकिंगला हो. व्हायरस पिशवी वगैरे काय तर हो बाकी एक मिनिट जाऊ जाऊ आहेत 1 नंबर हो हो काहीही नाही सापाविषयी तुमच्या गैरसमजुतीने हो आल्यानंतर भेटतो की प्रमाण आहे, मी हो. येणार आहे पुढच्या महिन्यात आल्यानंतर भेटतो हा. एक थैली देता सर हो तुम्हाला धरलं तसं धरणार नाही ना मला हा धरू दे हा उघड होईल की त्याला काय नाही होतं लांब धरायचं हा बाबा ती रागाला यायला लागली. फिरवला ना बिंगरी फिरल्या फिरते काय 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 काय
काय नाही तुमच्या शरीराला धरला तर धरून दे, काही प्रॉब्लेम नाही तो. आणि हलवलं की साप खाली जातोय, वर घेऊन तुम्हाला इथे अटॅक करू शकत नाही. दादा मामा बघा मुद्दाम तुमच्याकडे आणायला लागलाय. सापाविषयी गैरसमजूत निघणं. तुम्ही जवळ जेवढा साप घेतलेला तर तुम्ही कवळल्यामुळे तुम्हाला धरला. एवढं बरे त्यानं काय खाल्लंय काय? नाही तो शिकार करण्यासाठी आलता सर, पण नाही का. होय, लय मोठा आहे म्हणाल मामा. केवढा आहे? शिकारी हो गया 3 फूट आहे नुसता. हो सर, वायऱ्याची थैली आणता एक. हा बघणारे मामा, वायऱ्याची पिशवी एक द्यायची साप घालायला. काय हो, त्याचं भक्ष्य करण्यासाठी, ते तुला पकडा आता तू कावला नाही. पकडण्यासाठी. बरं वाटलं ना पहिला साप बघून? सापाविषयी घेतलं. येत नाही बाबा. सोडा तुम्ही, येत नाही. मामा घ्या ना कटकुट करून. ओ द्या हो त्यांना. मामा सोडायचं नाही. त्याच्याकडे तुम्ही सर बघू शकता. इकडं माझ्याकडे बघा मामा. ये मामा श्री. बरोबर गेला पाहिजे. मामा खात्री पटली, पहिल्यांदा बघितल्यावर भीती वाटते, तो जाणीवपूर्वक चावत नाही, फक्त भीती राहते. आता पुन्हा आम्ही बोलवत नाही तुम्हाला, धरते मामा. नाही, धरू नका फक्त मामा बघा. आणि तुमच्याकडे काय गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे सर, थैली दिली. हो, ते घर आहे मागलं, त्याच्यातनं साप धामण यायचा ना, त्या गेटच्या आत पडायचा. 4 वेळा सर मी तिथं आलो, पण मला साप इकडे पडायचं ना. तिकडले साप तिकडे जाते, तिकडले साप इकडे. धामील लय आहे हो इथं. दामन पाहिजे. परवा त्या दिवशी पण मला मस्त मोठे दिसले साप. काय होतं सर, सांगतो. हे दामन साप राहिले तर नाक वाटणार नाहीत ना, विषारी साप. नाही का? सोडायचं नाही. सोडू नका फक्त. अजिबात तिथे देऊ नका. फोटो काढा ना हो, फोटो काढा. गाडी येत नाही, तू तिकडे बघू नको. निसर्गातला साप महत्वाचा घटक आहे. मी हा बघा मला काय माहिती नाही, सोडून देणार त्याला. काय करत नाही, साप कशाला घरात बर्फीला काय घेऊन जावा. पिशवी असतो, असून दे, जरा घ्या आता, तेवढा तरी मिळणार नाही. मुंगी बघितली तर पार तिकडे गेले होते, शांत बसले बघा. आपल्यातलंच कोणतं आहे म्हणते. दामन आहे. तुम्हाला म्हणलाय मी सबूत आहे. पहिली आणली का? सिस्टर ह्यो काय म्हणला माहितीये, तुम्हाला बघितलं शांत झाली म्हणते. आपल्यातलंच कोणतं पोटात नाही का? तो भैया काढा, काढा हो, आयफोन मध्ये काढा. येत नाही भैया, तू काय करू नको, तू तयार नको फोटोग्राफर. सिस्टर साईडला वा. एकच नाम एवढं मोठं व्हिडिओ पुन्हा कट करते. बरं चालायचं. कैसे कर बोलायचं बोला की. शंकर आहे का थैली का? बंद करू तुला मात्र साप ओळखतात. ओळखला होता, आता बोलवले म्हणजे लक्ष तर ठेवा. नर साप असल्यामुळं काय हो करायचं? काका यांच्या हातात. यांच्या हातात. हो घ्या. करतो शंकर. अरे घ्या. अरे घ्या. भीती तुमची दूर करणं माझं काम. बहुतेक आहे, घरातलाच आहे आमच्या. अहो ओळखीचेच असतात तुमचे. घ्या मग. घ्या घ्या. अरे धर रे, नाही चावला. चावला तर चावून दे, मी आहे. तुझी भाव असल्यावर तू काय करतो? काय नाही, राम धरायचा वर येत नाही. हा हा इकडे बघा. एकदा गळ्यात टाका. तुझी भीती दूर होणं गरजेचं आहे. तू सिक्युरिटी म्हणून साप ओळखायला शिकला. पिल्ल्यान धरलेला नाक, हा दामन, विचारी साप ओळखली संपली. गळ्यात टाका बरं एकदा. जे की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, सुंदर असा अन्न साखळीतला महत्वाचा घटक दामन. की धरा मामा, ते तोंड धरा, सावकाश त्याच्यात घाला, लॉक करा दोघं जण. अजिबात साप जात नाही, लगेच गोळा करायचा. चल घाल शंकर, घाल रे शंकर, तू भिवू नको. धर गोळा करा ती पाठदिशी वरलं. आहे शाव मामा. या सर्वांचं शतशः अभिनंदन. सुंदर असा अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे. गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळं इथं सापांचं प्रमाण जादा आहे. आणि नाग, मन्यार, घोणस, पुरसे 4 साप ओळखता आले की कोणाला काहीही धोका नाही आहे. आता तुमची सगळ्यांची भीती दामनविषयी निघली. सिस्टर कुठं धरू नका पुन्हा तुम्ही, नाही मी धरला तर म्हणून कुठं तर धरचेला.
प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय साप पकडणंच गुन्हा आहे. आणि मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा जाते आवाज जाते शंकर चला. आणि साप वाचवा निसर्ग वाचवा. जय हिंद जय महाराष्ट्र.